Hello students, in the last session we studied about the concept of polarization, plane polarized light and polarized light, also the Malus law. Today's session we study the polarization by reflection phenomenon. Here xy is a surface which separates two media of different refractive index like n1 and n2. Here incident on the surface. This incident ray, the electric vibrations has two components. One is parallel to the plane of incidence and second one is perpendicular to the plane of incidence. When this ray incident on the surface, some part of it get reflected back in the medium, same medium, and remaining part get transmitted in second medium. Why this happens? Because here parallel vibrations and perpendicular vibrations get separated. The vibrations which are perpendicular to the plane of incidence, they travel like reflected ray along the reflected ray, while some vibrations perpendicular to the plane of incidence or plane of paper and vibrations parallel to the plane of incidence, they get refracted. So here we get partially polarized refracted ray and plane polarized ray. This plane polarized light is depends on, means its degree of polarization depends on this angle of incidence. This angle is exactly the polarizing angle, then we get the plane polarized light by the reflection phenomenon. And also one thing is the angle between reflected ray and refracted ray is exactly equal to 90 degree. म्हणजे बघा इथं जर हा असा XY एक सरफेस असेल, नॉन मेटॅलिक सरफेस जसं की ग्लास किंवा आईस सरफेस, आणि जर त्या सरफेसवरती लाईट इन्सिडंट केला तर त्या लाईटमध्ये जे इलेक्ट्रिक फील्डची व्हायब्रेशन्स आहेत ती दोन प्रकारची आपण घेतलेली आहेत, एक परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स आणि दुसरी पॅरलल व्हायब्रेशन्स. मग जेव्हा हा रे सरफेसवर इन्सिडंट होतो तेव्हा ती व्हायब्रेशन्स सेपरेट होतात. त्यातली जी परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स आहेत ती रिफ्लेक्टेड रे म्हणून ट्रॅव्हल होतात आणि जी पॅरलल व्हायब्रेशन्स आहेत ती रिफ्रॅक्टेड रे म्हणून बाहेर येतात आणि त्याचसोबत थोडीशी परपेंडिक्युलर व्हायब्रेशनसुद्धा असतात. म्हणजे इथं हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचं पार्शली पोलरायझेशन झालेलं आपल्याला दिसतं, मात्र हा जो रिफ्लेक्टेड रे आहे त्याचं प्लेन पोलरायझेशन झालेलं आहे. आणि ती पोलरायझेशन जे होतं आहे इथं कंप्लीट पोलरायझेशन ते या अँगल ऑफ इन्सिडन्सवर अवलंबून आहे. म्हणजे हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो जर विशिष्ट असेल, स्पेसिफिक असेल, त्याच वेळेला आपल्याला रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड लाईट मिळतो. म्हणून हा अँगल ऑफ इन्सिडन्स त्यालाच आपण अँगल ऑफ पोलरायझेशन किंवा ब्रुस्टर्स अँगल असं नाव दिलेलं आहे. तर या ठिकाणी आणखीन एक गोष्ट अशी आहे की रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला अँगल हा 90 डिग्री असतो की जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा पोलरायझिंग अँगल असतो. तर याचाच वापर करून ब्रुस्टर सायंटिस्टनी लॉ मांडला which is called as Brewster's law, and it tells us that the refractive index of second medium with respect to first medium, आपण म्यू न दाखवू शकतो किंवा एन न पण दाखवू शकतो, इज इक्वल टू द रेशो ऑफ absolute refractive index of second medium to the absolute refractive index of first medium is equal to tangent of polarizing angle. पुन्हा एकदा बघा, the refractive index of refracting medium is equal to the tangent of polarizing angle. Now we prove this law. Observe this figure. बघा आपण सांगितलं रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला अँगल 90 डिग्री. हा जो अँगल आहे तो थिटा पी पोलरायझिंग अँगल, मग हा सुद्धा अँगल थिटा पीच असणार. कसं काय,
तर अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल सेम झाले. आता जर आपण इथं नावं दिली, हा अँगल नंबर 1 आणि हा अँगल नंबर 2, तर या दोघांची बेरीज 90 डिग्री असणार. ठीक आहे. आता याला जर मी 3 नंबरचं अँगल म्हटलं तर अँगल नंबर 2 आणि 3 यांची बेरीज देखील 90 डिग्री असणार. म्हणजे 2 बेरजा 90 डिग्री दाखवत असतील आणि त्यातला हा अँगल जर कॉमन असेल तर उरलेला पहिला आणि तिसरा अँगल सेम असणार. म्हणजे हा पहिला अँगल आर असणार. ठीक आहे. म्हणजे आता या फिगरमध्ये हा 90 डिग्री, कारण हा नॉर्मल काढलेला आहे आपण पॉईंट ऑफ इन्सिडन्सला, मग थिटा पी प्लस आर also is equal to 90 degree. We will write here theta p plus r is equal to 90 degree. Now we know the Snell's law of refraction. So refractive index of second medium divided by refractive index of first medium is equal to sin I upon sin r. Now here angle of incidence is equal to theta p. We will write here sin theta p upon sin r. But from this equation we can write r is equal to 90 minus theta p. So here we get sin theta p upon sin 90 minus theta p, which is equal to sin theta p upon cos theta p. So we get here tan theta p. In this way we proved the Brewster's law, that is refractive index of refracting medium is equal to the tangent of polarizing angle. Now we learn polarization by scattering. We know the scattering phenomenon. When the light incident on air molecules or dust molecules, so light get scattered from that molecules and we are able to see this world due to scattering of light. You know very well this. Okay, so when this light incident on the dust particles, then it get scattered. This scattered light is partially polarized. Scattered light is partially polarized, but it will become completely plain polarized light when the angle of incidence is specific. Or we say if the angle between the incident ray and the reflected ray is equal to 90 degree. Reflected means here scattered ray is exactly equal to 90 degree. Then the scattered light becomes completely plain polarized light. Okay.